मंडळी, शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यानंतर विरोधी पक्ष यांच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांचा पीक विमा वाटप केला जावा अशा पद्धतीची मागणी केली जात होती आणि नुकसान भरपाईच्या संदर्भात सुद्धा लवकरच निर्णय घेण्यात यावा अशी देखील मागणी केली जात होती. आणि त्यानंतर आज जे काही अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनात कृषी मंत्री बर्णे मामा यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तसेच नुकसान भरपाईची रक्कम वाटप केले जाईल. अवघ्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाईल अशी माहिती कृषी मंत्री बर्णे मामा यांनी दिलेली आहे. आता नेमकं पीक विम्याची रक्कम कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप केली जाणार आहे, नुकसान भरपाईची रक्कम कोणत्या जिल्ह्यात आणि किती मंडळं यासाठी पात्र केलेली आहेत, याचीच माहिती घेणारा हा व्हिडिओ. नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. म्हणजे जे आर्थिक शेती पिकाचं नुकसान झालं, यामध्ये फळबाग पीक विमा असेल, त्यानंतर काजू असेल, आंबा असेल, अशा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि त्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम ही अपेक्षित होतं. परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचा निर्णय घेतला जात नव्हता. जे काही आता अधिवेशन सुरू झालेलं आहे, त्या अधिवेशनात विरोधी पक्ष यांच्या माध्यमातून वारंवार विचारणा केल्यानंतर आज कुठेतरी कृषी मंत्री बर्णे मामा यांनी निर्णय घेतला आणि नुकसान भरपाईच्या संदर्भात आणि पीक विम्याच्या संदर्भात माहिती दिली. एकंदरीत रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. यामध्ये जवळपास 52,628 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. यामध्ये फळबाग असेल, काजू असेल किंवा आंबा असेल, अशा पिकाचं नुकसान झाल्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम ही राज्य सरकारने मंजूर केलेली आहे. 98,45,00,000चा निधी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. 42,322 शेतकऱ्यांसाठी 79,05,00,000ची मदत सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. रायगड जिल्ह्यात 17,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि यामध्ये 20,28,00,000ची मदत सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. आता कोकणचा सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं. कोकण जे काही जिल्हा असेल किंवा राज्य असेल, जे काही जिल्हा असेल त्या जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि यामध्ये पीक विम्यासारखा जो काही प्रश्न असेल तो मार्गी लागला नव्हता. काजू असेल आणि आंबा असेल किंवा फळबाग पिकाचं शेती पिकाचं जे काही नुकसान झालं होतं त्यासाठी 71,624 शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि यासाठी 217 कोटीचा निधी हा पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 36,609 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि यासाठी 90 कोटीचा जो काही निधी असेल तो सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. पालघर जिल्ह्यात 3628 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. 7,69,00,000ची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं. 1,719 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. 26,79,00,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. आता त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं. 2,301 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. 37 कोटीचा या जिल्ह्यात सुद्धा जो काही रक्कम असेल पीक विम्याची ती मंजूर करण्यात आलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 85,82,00,000ची मदत सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. आता जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल, पीक विम्याची रक्कम असेल, ही अवघ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 15 दिवसात जमा केली जाईल अशी माहिती कृषी मंत्री बर्णे मामा यांनी दिलेली आहे. आणि त्या संदर्भात आज एक जी आर सुद्धा प्रकाशित करण्यात आलेले आहे आणि या जी आरच्या माध्यमातून लागणारा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातील अशी देखील माहिती समोर येताना दिसत आहे. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते, कमेंट करा. आपल्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम मिळणार का, किंवा कोणता जिल्हा तुमचा पीक विम्यासाठी पात्र आहे, किंवा आपल्या जिल्ह्यात कोणत्या पिकाचं नुकसान झालं होतं, नक्कीच कमेंट करायला विसरू नका. जय शिवराय.